नमस्कार. एस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सोनूनं तिच्यावर जीवापाड प्रेम केलं. 10 वर्षांची त्याची प्रेम संबंध. मात्र बापाने मुलीचं लग्न दुसरीकडे जमवलं. दुर्दैवानं ते लग्न मोडलं. हे लग्न सोनूनच मोडल्याचा राग डोक्यात ठेवून सोनूवर खंजिरानं प्राणघातक हल्ला करत त्याला जागीच संपवलंय. यापूर्वी देखील त्याच्यावर गोळीबार केला होता, मात्र त्यामध्ये तो सुदैवानं बचावला होता. शीख बांधवांची गुरु सिटी म्हणून नांदेडची ओळख आहे. मात्र मागील काही दिवसामध्ये या शहराला गँगवॉरचा विळखा पडल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे इथे आता गुंड नगरी म्हणून याचा नाव लौकिक होताना दिसतोय. रविवारी पहाटे 5:30 ते 6 वाजण्याच्या सुमारास मॉर्निंग वॉकला आलेल्या सोनू उर्फ अनिकेत कल्याणकर या 35 वर्षीय तरुणावर खंजीराने एका मागे एक असे अनेक वार करून त्याला जागीच रक्ताच्या थारोळ्यात पाडलंय. नेमकी ही घटना का घडली आणि कुणी केला या 35 वर्षीय तरुणाचा निर्गुण खून, हेच आजच्या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत. सोनू उर्फ अनिकेत कल्याणकर या तरुणाचे एका मुलीवर मागील 10 वर्षापासून जीवापाड प्रेम होते. मात्र मुलीच्या वडील भावाचे बॅकग्राऊंड हे गुंडगिरीचे असल्याने ते पळून जाऊन लग्न करू शकत नव्हते. या दोघांच्या प्रेमसंबंधाची माहिती अखेर मुलीच्या वडील भावाला समजली. मात्र दोघांच्या लग्नाला या वडील भावांनी विरोध केला होता. त्यासाठी मुलीचे लग्न दुसरीकडे ठरवले. मात्र काही दिवसामध्येच ते लग्न मोडले. मात्र हे लग्न सोनूने मोडले असल्याचा संशय तिच्या वडील भावाला होता. यातून सोनूवर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. त्यानंतर काही दिवसातच मुलीचा भाऊ गोलू मंगनाळे याने सोनूच्या घरी जाऊन त्याच्यावर गोळीबार देखील केला होता. मात्र या गोळीबारामध्ये सुदैवाने तो बचावला होता. खरं तर आपल्या जीवितास धोका असल्याची चाहूल लागली असताना देखील सोनू कल्याणकर याने दुसरीकडे जाण्याचा निर्णय घेतला नाही. अशातच रविवार त्याच्यासाठी घातवार ठरला आहे. पहाटे लवकरच उठून तो दिवसभराचे नियोजन डोक्यात करत पहाटे मॉर्निंग वॉकला निघाला. मात्र त्याला काय माहीत की नीतीने आपल्या नशिबात आजचा सूर्योदय लिहिला नाही. आधीच पाळत ठेवलेल्या तिघांनी त्याच्यावर पाठीमागून येत धारधार खंजिराने एका मागे एक असे सपासप वार केले आणि तो जागीच रक्ताच्या थारोळ्यात निश्चित पडला. या घटनेनंतर पोलिसांनी काही वेळातच 2 आरोपींना अटक केली. मात्र एक प्रमुख आरोपी आकाश कंदमवार हा फरार होऊन एका शेतात लपल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी त्याला शेतामध्ये जाऊन घेराव घातला. मात्र या आरोपीने पोलिसावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी देखील त्याला प्रत्युत्तर देत त्याच्या पायावर गोळी झाडली. त्यामुळे तो जखमी झाला आहे. पोलिसांनी आता सर्व आरोपींच्या मुसक्या ओढल्या आहेत. मात्र या घटनेमुळे संपूर्ण नांदेडमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.